गोकुळदास पाटील, मिस्टर सुरेश नाईक, मिस्टर अझीम अमदुले, मिस्टर शकील कोटी, मिस्टर विक्रम नाईक आणि मिस्टर विनोद नाईक या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका अदा केली. आणि सुरेश घरत त्यानंतर स्कोरर ज्यांनी खूप चांगलं धावसंख्या लेखन केलं आणि त्यांच्या अचूक दर्जाच्या धावसंख्या लेखनामुळे आमचं अचूक समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंय ते आमचे स्कोरर एक्सपर्ट स्कोरर मिस्टर अल्पेश गायकवाड, त्यांच्यासोबत मिस्टर सागर म्हात्रे आणि मिस्टर राहुल तागडी या तिघांनी या स्पर्धेमध्ये आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. डीजे प्रेक्षकांचं मनोरंजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेट स्पर्धांना ग्लॅमर आणण्याचं काम कोण करतात तर आमचे डिस्क जॉकी आणि आमच्या आवाजाची काळजी मायक्रोफोनच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर आमचे डीजे धैर्य सावंत यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं ओनरचं आम्ही आभार व्यक्त करतोय. मंडप डेकोरेटर फक्त मैदान असून चालत नाही तर मैदानाला एक विशाल स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स करत असतात आणि त्यातल्या त्यात स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सने अतुलनीय कामगिरी या मैदानावर केलेली आहे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं टुर्नामेंट या ठिकाणी बनवण्यासाठी सिंहाचा वाटा स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सचा. थेट प्रक्षेपण प्रत्येकाला टुर्नामेंट लाईव्ह बघता येत नाही, काहींना काम असते, काही या मैदानापासून दूर राहत असतात, तर त्यांच्यासाठी सुविधा दिलेली आहे ती म्हणजेच प्रिन्स मूवीज टेलिकास्टचा किंग आहे, टेलिकास्टचा प्रिन्स मूवीजचे रवी गुळवी आणि मिस्टर प्रथमेश पाटील आणि त्यांची टीम चांगलं काम प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केलं जाते. एकूण एक ऑल इज वेल ही टुर्नामेंट आहे. तर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. कारिवली आणि खारबाव दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले, संदेश आणि महेश, आणि नॉन स्ट्राईक एंडला महेश असणारे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय आणि जसा प्रत्यक्षरित्या हा सामना सुरू होईल आपण पहिल्या डावासाठी आमंत्रित करूया बुलंद आवाज भिवंडीचा सन्माननीय मोहनजी भोईर सर. थँक्स मनीष. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यासागरा अज्ञात हरुणी बुद्धिमत दि आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी. गणपती बाप्पाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाराया यांना देखील माझा साष्टांग नमत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना मानाचा त्रिवार मोजरा. मित्रांनो पहिला सामना रंगतोय केके ट्रॉफी 2021 स्पर्धेतला अंतिम दिवसातील पहिला सामना. पंच अधिकृत घोषणा करता सामना सुरू होण्याचा सलामी गोलंदाज आपण पाहतोय पशु. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संघातील सर्वात महत्त्वाचा बिग कार्ड संदेश. नॉन स्ट्राईकसाठी महेश आणि पहिला चेंडू ऑन साईडला बिग घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. जो शॉट सेली मिडॉनला येतोय. इनफिल्डमधून आपण दोन्ही संघासाठी विशेष सूचना असेल. पाणी घेऊन जाणारा 12वा प्लेयर आपला फक्त पाणी घेऊन जाईल. या ठिकाणी मात्र सुंदरसा अपरकटचा फटका आपण पाहिला. चेंडू शॉर्ट थर्ड मेला इनफिल्डमधून चांगली क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोखण्याची काही संधी असेल ती आता मात्र संदेश याला. क्रिकेट फेस्टिवल 2021 केके ट्रॉफी 2021 अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आपण आयोजन पाहतो. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्र आपण ऑब्झर्व करतोय. चालू सामन्यात 2 मातबर नामांकित संघामधून नवीन 40+ या स्पर्धांचं मधून आपण पाहतो. या ठिकाणी अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा अपील. पंचांना प्रश्न निश्चित विचारला गेला मात्र पंच संमत नाही आहे. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज थोडासा शपल निश्चित झाला. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा अपील मात्र पंच संमत नव्हते. पाणी घेऊन जाताना फक्त आणि फक्त एक लक्षात ठेवा 12वा जो प्लेयर असेल खेळाडू असेल त्यानेच पाणी घेऊन जायचं आहे. नाही तर निश्चितच त्या संघाला कदाचित पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आपला 12 मॅन फक्त आपण पाणी घेऊन जायचं आहे आणि जेव्हा पाण्याची मागणी असेल तेव्हाच आपण जायचं आहे. आणि विशेष करून पंचांना विचारणे तितकंच महत्त्वाचं आहे.
चला ह्यानंतर मी दोन संघांना आमंत्रित करतोय. सचिन स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष नाना स्पोर्ट टेमघर. याही दोन्ही संघाने आपण आल्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय संदेश. निश्चितच फुल्यांचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू शॉर्ट पाहिली सीमारेषा ट्रॅव्हल प्रवास करतो. मार्गस्थ होते. खराब चेंडू उत्तम प्रहार आपण पाहिलं होतं. फुल्यांचा चेंडू होता. ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर आणि या चौकाडा संख्या धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बिनबादचा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पशु. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिल्या षटकातून पशु पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओरचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज संदेशाला संघातील एक सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे संदेश. पुन्हा एकदा चेंडूला हुकचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पाहिली ट्रॅव्हल होतोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या दुसऱ्या बॉन्ड्सवर चेंडूला कलेक्ट केलं जातं. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे एक चांगला वेल आहे तो 2 धावा घेण्याचा आणि या 2 धावाने संघ पोहोचतोय वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय बिनबाद 8. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय खारबाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पशु. या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. एक धाव घेण्याची मात्र संधी निश्चित मिळते. एकदम संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते 3-9. के ट्रॉफी 2021 स्पर्धेला आपण ऑब्झर्व करता. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. नीलम नाईक अँड नाईक फॅमिली यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. ॲडव्हान्टेज पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाज जोगेंद्र येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकातलं होतं जोगेंद्र. एक संघातील सर्वात महत्त्वाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे. नाना स्पोर्ट टेमघर विपक्ष सचिन स्पोर्ट पूर्णा. या पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक लगेच आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. जोगेन येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. षटक क्रमांक दुसरं जोगेन याच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करतोय संदेश. चेंडूवर मोठा फटका आहे. बघू चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल केला वेल जज कॅच. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. आपण पाहिलं होतं वाडीश लॉंगॉन लॉंगॉपच्यामध्ये चेंडूला सरळ अपॉलीवर ट्रावी केलं होतं. मात्र आउटफील्डमधून आपण पाहिलं क्षेत्ररक्षक मिलिंद पाटील लाजवाब क्षेत्ररक्षण पाहिलं. वेल जज कॅच. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय संदेश.
मुलेंचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. तितक्या सुरेख पद्धतीचा फटका आपण फलंदाज भरतीच्या बॅटमधून पाहिला होता. हलक्या बॅट फक्त चेंडूला एक प्लेसमेंट केलं होतं आणि खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रायबल झाला होता, मार्गस्थ झाला होता. चौकार येतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. अरुंदी काटफेसाठी चेंडू जातोय, मात्र आउटफील्डमधून कुठंतरी थांबवलं होताना आपण क्षेत्ररक्षक संदीप याला पाहिलं आणि ज्या ठिकाणी एक धावे तिकडे 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढं सरते. धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक 2. आज निश्चितच मित्र आपण स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस पाहतोय. या ठिकाणी चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कोर्ट ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो. क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. आता प्रेक्षकांना देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी एक खास ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. आयवा जेल प्रेक्षक वर्गाला एक सुवर्ण संधी आहे. आपण सीमा रेषेच्या बाहेर जेल कलेक्ट करता तर टॉस का बॉस निश्चित ज्यांच्या नावानं आपण टॉस बॉक्स बघतोय मान्य श्री बबन भास्कर पाटील यांच्याकडनं त्या झेलसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं. बघा एक सुवर्ण संधी प्रेक्षकांना. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. चेंडू निघून गेल्यानंतर बॅट कुठेतरी रिलीज होताना आपण पाहिलं. फलंदाज भरत याची चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खारबाव संघ पोचतोय 1 बाद 20. प्रतिशत आपण विचार केला 10 धावांची सरासरी आहे. आज निश्चितच कारविली संघासाठी की ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे. कारविली संघाचे खंदे समर्थक आहेत सतीश पाटील, करण नवळे आणि तुषार नाईक यांच्याकडे कारविली संघाला ब्रेकिंग न्यूज येते. आपण जर या स्पर्धेच्या चषकावर नाव कोरलं तर त्यांच्याकडनं पूर्ण संघाला एक उत्तम मेजवानी दिली जाणार आहे. बघा कारविली संघाला एक सुवर्ण संधी आहे. षटक क्रमांक 2 संपता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 बाद 20. प्रतिशत आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक 3रं गोलंदाज संदीप नाईक लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतोय. राईट आर्म ओरचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज महेश याला. नाना स्पोर्ट टेमगारा संघ या ठिकाणी दाखल झालेल्या संघाचा संगणक आणि त्यांचे अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू पहिला चेंडू ब्रेकथ्रू करणार गोलंदाज संदीप याला पाहिलं होतं. चेंडूची लाईन रीड करता आली होती. फलंदाजाला थोडासा अंदाजमध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय महेश. नेक्स्ट बॅट्समन संदीप. प्रेक्षकांना सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आयवा जेल आपण जर सीमारेषेच्या बाहेर जेल कलेक्ट करता तर मान्यश्री बबन भास्कर पाटील सर्वलिगाचे उद्योजक आहेत आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले ज्यांच्या नावानं आपण या स्पर्धेचा टॉस बॉक्स पाहू शकता. बबनजी यांच्याकडनं प्रत्येक जेलसाठी 200 रुपयाचा एक रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेले आहे. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. पहिल्याच चेंडूवर ब्रेक गोलंदाज आपण संदीप याला पाहिलं होतं. अतिशय सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी करताना संदीप याला पाहिलं होतं. फलंदाज बाद झालेला महेश याला आपण पाहिलं. वेलकम. सचिन स्पोर्ट पुणा या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू माझे परममित्र आहेत जगदीजी पाटील. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हलकासा अपील निश्चित आपण पाहिला होता, मात्र विश्वास कमी आणि उत्साह जास्त पाहिला होता अपिलामध्ये.
सचिन स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष नाना स्पोर्ट टेमघर या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्ध असून तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी फलंदाजाला बाद केलेले आहे. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावचित फलंदाज बाद होते भरत. दोनच चेंडूची आतापर्यंत फेक झालेली आहे. तिसऱ्या पंचांची मला वाटतं तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे, कारण की या स्पर्धेचा नियम आहे थ्रो गोलंदाजीच्या स्पर्धेमध्ये चालणार नाही आहे. ओके ओके बघा, दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी. आपण बिमरसाठी या ठिकाणी अपील करू शकता, रिव्ह्यू घेऊ शकता. हॅलो, नेक्स्ट बॅट्समन राजा येतोय. डावखुरा फलंदाज आहे, शैलीदार फलंदाज खारबाळ संघाचा संदीप. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू, एक प्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर पंच बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा, एक धावणे संघात धावसंख्या एकने पुढे सरकते 21-21. वेलकम गणेश. 21 लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 3/21. क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय. क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचं बिग शो पाहतो, क्रिकेटचं महासंग्राम पाहतो, क्रिकेटचं जुनून आपण पाहतोय, क्रिकेटचं जल्लोष आपण पाहतोय. के ट्रॉफी 2021च्या स्पर्धेला आपण ऑब्झर्व करतोय. नीलम नाईक यांची देण आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांगितलं 3 गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज संदीप. या ठिकाणी मात्र थोडंसं अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज आला. पंच पुन्हा एकदा बाईचा इशारा करत एक धावेचा निर्वाळा, एक धावणे संघात धावसंख्या एकने पुढे सरकते 22-22. मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता के ट्रॉफी 2021च्या स्पर्धेसाठी खास करून कारवी गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत रवी नाईक या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद. सध्या यूट्यूबच्या माध्यमात आपण ही स्पर्धा ऑब्झर्व करता पाहता. रवी नाईक एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे आणि ते देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद रवीजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डावखुरा फलंदाज राजा याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. चेंडूवर बिग एट घेण्याचा प्रयत्न. निचे चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. एसटी रक्षक कुठेतरी दक्षिण होता. चेंडू कलेक्ट करता आला नव्हते. चेंडू डीप नॉनस्टॉपला जातो. एक धाव घेण्याची संधी, एक धावणे संघात धावसंख्या एकने पुढे सकते 23-23 लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर पोल. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला आहेत. सकाळचं सत्र आहे, थोडंसं क्लायमेट वातावरण थोडंसं कूल आहे, दमट आहे आणि या अनुषंगाने कुठंतरी धावांना लगाम बसतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. लॉंग रनअप. वारंवार चुका आपण पाहतोय. फलंदाज जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. महत्त्वाच्या सामन्यामधून कुठेतरी थोडीशी खराब निराशजनक कामगिरी आपण खारबाव संघाच्या माध्यमातून पाहतोय.
साजेशी कामगिरी मैदानामधून दिसत नाही. मोठे फटके आतापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही आहे. याचं कारण आपण पाहतोय एका चांगली गोलंदाजी कारविलिया संघाची. तिसरं षटक समाप्त होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 24 प्रतिशत. आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी आहे. शेवटचं अंतिम 11 षटक बघूया. एक स्लॉगर ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकारामधून खारबाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. चला लगेच आपण आपला फील्ड सजावट करायचं आहे. वेळ कमी घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल. त्यानंतर पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो. आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. खास करून सचिन स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष नाना स्पोर्ट टेमघर दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉसबॉक्सशी लगेच संपर्क साधायचा आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच या दोन्ही संघामधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज सौजन येतोय. एका संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. कित्येक स्पर्धांमधून ज्यांना अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याने केलेली आहे. संघातील सर्वात विश्वासपात्र असा गोलंदाज सौजन येतोय. 8च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा झाल्या आहेत. त्या फक्त आणि फक्त 24. वेलकम दीपाजी. सचिन पुणा या संघाचे एक अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू नीचे चांगला फटका. आपण 8चा फक्त चेंडू शॉर्ट मिडॉनला येतोय. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची मात्र फेक केली जाते तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 26 धावसंख्या होती ती 26. 26 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सौजन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. अतिशय दमदार फटका. आउटफील्डमधून मात्र तितक्या स्वरूप पद्धतीने चांगले क्षेत्ररक्षण झालेले. कव्हर क्षेत्राकडे चेंडू थोडासा ट्रॅव्हल झाला होता. मार्गस्थ झाला होता. प्रतिम फटका आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा बॅकफुटवर जातोय. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. फलंदाज संदीप याच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहिला होता. मात्र तितक्या स्वरूप पद्धतीने क्षेत्ररक्षणी झालं होतं. मिळतील फक्त 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 28. षटक क्रमांक शेवटचं. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. चेंडूला थोडंसं फ्लिक केलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. आउटफील्डमधून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या या 3 धावा. रनिंग बिटवी अतिशय सुंदर सुरेख आपण पाहतोय. 2 फलंदाजांमध्ये चांगला सुरेख समन्वय पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 3री धाव आपण पाहिली होती कुठंतरी थोडंसं थांबलं होताना क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं. मिसफील झालं होतं आणि दोन्ही फलंदाज दक्ष असताना 3री धाव या ठिकाणी कन्व्हर्ट केली जाते. या 3 धावाने संघाची धावसंख्या होती ती 31. 31 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. वेलकम दीपाजी म्हात्रे. सचिन स्पोर्ट पुणा या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सचिन स्पोर्ट्स पुणा देखील संघ या ठिकाणी दाखल होतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सौजन. रटम राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी माझा चेंडूला स्विच सोसवारी मला ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज डावखुरा फलंदाज आहे. ऑन साईडला बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. एका सुरेख चेंडूची हाताळ करताना गोलंदाज आपण सौजन याला पाहतो. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक शेवटचं अंतिम. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. एकच धाव. धावसंख्या 1ने पुढू शकते. 32 32.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रॅटम ओरचा मारा. पुण्याच्या जो वन साईडचा अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षक. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. आपण पहिला हॉपलीकडे चेंडू सुंदर सब ड्राईव्ह केलं होतं. चेंडू वाडिश वाईट ऑफ लॉंग आर्म सेनेचा ट्रायबल झाला होता आणि एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातो सीमा रेषेबाहेर चौकार. एक दमदार चांगला चौकार आपण पाहिला. शेवटच्या चेंडूवर येणारा चौकार कुठे स्पर्धेचं टर्निंग पॉईंट ठरू शकतं का बघूया. या चौकाने सांगा धावसंख्या 4ने पुढं सकते. धावसंख्या होती ती 36 आणि विजयाचं लक्ष असेल ते 37 धावांचं. तर चला आपण जाऊया टॉसबॉक्समध्ये. 2 संघामधून केली जाते नाणेफेक. नाना स्पोर्ट टेमघर विपक्ष सचिन स्पोर्ट्स पूर्णा. चला दोन्ही सांगायचे संगणक विना विलंब लगेच आपण टॉसबॉक्समध्ये जायचं आहे. धन्यवाद. सन्माननीय वेदांतजी नाईक आणि सन्माननीय मनीषजी घरत प्लीज यायचे. सन्माननीय वेदांतजी नाईक आणि सन्माननीय मनीषजी घरत आपण माननीय श्री बबन पाटील टॉसबॉक्समध्ये यायचं आहे, ज्या ठिकाणी मी टॉस करणार आहोत. सचिन स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर. दोन्ही संघांनी यायचं आहे. चांगली बॅटल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, 40 वर्षानंतर क्रिकेटचं काय. प्रत्येकाला हा प्रश्न 20 वर्षा अगोदर पडला होता, पण त्यानंतर मात्र असोसिएशन प्रत्येक गावागावामध्ये फॉर्म झाली आणि त्यानंतर 40 वर्षावरील खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आणि आता गावोगावी मास्टर क्रिकेटचं वेड हे मात्र वाढू लागलेलं आहे. तर मी विनंती करतोय सचिन स्पोर्ट्स पूर्णा आणि नाना स्पोर्ट्स टेमघर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉससाठी यायचं आहे. चला मनीषजी घरत आणि वेदांतजी नाईक तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. नाना स्पोर्ट्सचे कॅप्टन अरुणदादा म्हात्रे यांचं आगमन आणि आमच्यासोबत आहेत सचिन स्पोर्ट्स पूर्णाचे दीपक म्हात्रे. उत्कृष्ट दीपक पाटील. खरंच आता 2 संघांवर दरम्यान नाणेफेकीचा कॉल आम्ही करणार आहोत आणि चर्चा देखील करणार आहोत. एका बाजूस असेल एकेकी ट्रॉफी आणि एका बाजूस देवराज नाईक. गोकुलदास नाईक आणि के ट्रॉफी नाणेफेक जिंकले ते म्हणजेच सचिन स्पोर्ट्स पूर्णा. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो तुम्ही पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढू शकता. आपण थोडीशी हलकीशी सकाळची चर्चा करूया. तर यस टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम महत्त्वाचा प्रश्न निर्णय काय असेल. सध्या आमचे प्लेयर काय अजून पोचलेले नाही ट्रॅफिक बोला, त्याच्यामुळे आमचं जरा डिसिजन पेंडिंग आहे. थोडं वेळ द्यावा आम्हाला. तुम्ही खूप चांगले संगीत संयोजक म्हणजे जे डिस्क जॉकी आहात, मंडप डेकोरेटर्स आहात. तर क्रिकेटसाठी मंडप डेकोरेटिंगचं महत्त्व काय आहे तुमच्या मते. खूप काय चांगलं आयोजन आणि चांगलं साऊंड सिस्टम जर असलं तर तेवढंच चांगलं कॉमेंटर लोकांनासुद्धा बोलायला चांगलं वाटतं आहे आणि प्रेक्षकांनासुद्धा चांगलं वाटतं. म्हणजे तुमच्या आणि आमच्यामधला दुवा म्हणजे डिस्क जॉकी आहे. तर 40 वर्ष 35 वर्षापर्यंत तुम्ही गावचं क्रिकेट खेळत असता, त्यानंतर गावची न्यू जनरेशन खेळण्यासाठी येत असते आणि त्यानंतर संसाराचा व्याप तुम्ही तुमच्या खांद्यावर घेता. तर सौभाग्यवतीला कसं मॅनेज करता की तुम्हाला क्रिकेट देखील खेळायचं आहे, परिवाराला वेळ देखील द्यायचा आहे, कामधंदा देखील करायचा आहे. ॲक्च्युली हा प्रश्न एकदम दुविधा मनस्थितीत टाकणार आहे. खेळाची आवड असल्यामुळे इथे यावं लागतं, नाही तर आजचं जी काय आमची जे काय वय आहे त्या निमित्ताने आमचं सर्व लक्ष परिवाराकडेच पाहिजे, पण एक आवड असल्यामुळं आम्हाला इथे यावं लागतं. क्या बात आहे. निर्णय तर पेंडिंग राहणार आहे. तुम्हाला देखील तोच प्रश्न असणार आहे की परिवाराला मॅनेज कसं करता, मुलांना मॅनेज कसं करता. मुलांना पिकनिकला जायचं असते आणि तुमच्या सौभाग्यवतीनं वेळ हवा असतो, ते मॅनेज तुम्ही कसं करता. क्रिकेट बोलला तर सर्व पण सर्वांना मॅनेज करूनच ते खेळ खेळला जातं सर्व. तर तुमच्या गावाचा जर आपण विचार केला, टेमघर खूप चांगला यंग जनरेशनचा स्क्वॉड तुम्ही आता खेळताना पाहिलेला आहे. तर तुमचा वारसा घेऊन यंग जनरेशन चांगलं काम करते का. तुमच्यातला जो खेळाडू वृत्ती आहे त्याचाच वारसा घेऊन टेमघर संघ पुढे जाते का. नक्की. तर यंग जनरेशनमध्ये तुमच्या माहितीप्रमाणे कुठले खेळाडू आहेत जे टेमघर गावचं नाव भविष्यामध्ये उज्ज्वल करू शकतील. चांगले एक प्लेअर आहेत आमच्या गावात, भरपूर काही प्लेअर आहेत, ते रोशन नक्कीच करतील नाव टेमघर गावाचा. क्या बात आहे. दोन भिवंडीचे उत्कृष्ट दर्जाचे संघ तुम्हाला पाहिला. थोड्याच वेळात निर्णय येणार आहे पूर्णा आणि टेमघर संघाचा. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आज जाऊया. त्या ठिकाणी सामना सुरू आहे. आपण मायक्रोफोन ऐकूया सन्माननीय मोहनजी भर. धन्यवाद. धन्यवाद मनीष. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. एक बिग मॅच 2 संघामधून पाहतो. दोन्ही संघांनी या स्पर्धेमधून जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. खारबाव विपक्ष कारिवडी. खारबाव संघ प्रथम फंजी करताना 36 धावा करतोय. 37 धावांचं एक लक्ष असेल. विजयासाठी 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. प्रतिषटक आपण जर विचार केला
प्रतिषेधक आपण विचार केला 9.25 ही सरासरी आहे. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. पशु आणि जोगेन आहे का आणि जोगेन. तर गोलंदाज संदेश वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आलतोय संदेश. आज बघा या स्पर्धेमधून खास करून कारविली संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर या चषकावर नाव कोरता तर माऊली धाब्याचे प्रोफाईल देवा शेळके यांच्याकडनं त्या संघाला एक उत्तम मेजवानी दिली जाणार आहे. माऊली धाबा आहे त्यांचा स्वतःचा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. हलकासा प्रश्न निश्चित पंचांना विचारता पंच संमत झाल्याने चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन रीड करताना फलंदाज पशु याला सुरेख चेंडू आपण हाताळताना पाहिलं होतं गोलंदाज संदेश याला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. या ठिकाणी मात्र ऑन दी अप अतिशय खराब चेंडू उत्तम प्रहार खराब चेंडू होता. अतिशय चांगला प्रहार आपण जागेवरून चेंडूला फोर्स केलं होतं आणि चेंडू एका टप्प्याने कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल व्हायला मार्गस्थ होतोय चौकार. अतिशय चांगला फटका चौकार येतोय आउट ऑफ इनसाइट. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. इनसाइट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आपण तैनात पाहिलं होतं मात्र चूक केली जाते. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं आणि याचबरोबर एक धाव करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज पशु याला पशु आपलं एक धावेनिशी 5 या धावसंख्येवर पोहोचते. संख्या धावसंख्या होती बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 37 धावांचं. सॉफ्ट डिसमिसल ऑफ ओलिव्हर घेऊन चेंडू सुंदरसा ऑब्ड्रीचा फटका आपण निश्चित पाहिला होता. क्लिअर करू शकला नाही. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डमधून आपण क्षेत्ररक्षण महेश याला पाहिलं होतं. वेल जज कॅच अतिशय महत्त्वाचा झेल कलेक्ट केला तो पहिला फलंदाज बहादूर तो जोगेन. थँक्यू. 36 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 36 धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोगेंद्र आणि पशु आणि परशूच्या माध्यमातून आतापर्यंत एक चौकार आलाय जरूर पण जोगेंद्रला जास्त काही मिळवता आला नाही आपल्या संघासाठी. तो 0वर बाद झाला आहे आणि जोगेंद्रची जागा भरून काढण्यासाठी प्रल्हाद नवीन बॅट्समन 36चा पाठलाग आहे. क्रुशियल मोमेंट असणार आहे कारण हा 40+ क्रिकेट मास्टर क्रिकेटचा थरार आहे आणि कुठल्या संघाला पराभूत होण्याची मात्र संधी जिंकण्याची संधी मिळते पाहायचं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जेव्हा 40 वर्षावरील जसं मी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की परिवाराला तुम्हाला मॅनेज करून क्रिकेट खेळायचं असते आणि परिवाराला जर खुश करायचं असेल समाधानी करायचं असेल तर आज विजयाची गरज नितांत आहे दोन्ही संघांना. थँक्स धन्यवाद मनीष. पुलेंचा ऑन सेटचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय मात्र आउटफील्ड बनून तितक्या सुरेख पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. या प्रयत्नामध्ये मात्र सफल होतोय तो फलंदाज. निश्चित थोडीशी रिस्क आपण पाहिली होती 2 फलंदाजामधून. पहिली धाव अति वेगानं प्राप्त झाली ती दुसरी धावेचा मोह आवरता आला नव्हता मात्र कुठंतरी 2 धावा कंप्लीट करता दोन्ही फलंदाजांना पाहतो. 2 धावेने संघाची धावसंख्या 2ने पुढं सरकते ती 7. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 37 धावांचं प्रतिषटक आपण जर विचार केला तर 9.25 ही सरासरी. पुन्हा एकदा सर्व संघांना सूचित केलं जातं आपला 12 मॅन जो असेल तो फक्त पाणी घेऊन मैदानामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणी मैदानामध्ये जायचं नाही आणि त्या आपल्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. थोडासा मिस टाईम फटका चेंडू हवेमध्ये बघूया मात्र या ठिकाणी निश्चित झेल घेण्यासाठी प्रयत्न चांगला होता. एक धाव घेण्याची संधी आणि एका धावेने षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 बाद 8.
तर आपण आजचा लॉर्ड्स देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. हा पहिला सामना चालू आहे. नंदकिशोर खारबाव विपक्ष जय बजरंग कारिवली. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाने. जसा हा सामना संपेल सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघ आपलं क्षेत्ररक्षण सेट करून करायचं आहे आणि नाना स्पोर्ट्स टेमघर आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा सामना असणार आहे गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष चौटा हिरवा माणकोली अ. त्यानंतर सेमीफायनल असेल 40+ची. त्यानंतर सिटी इमर्जिंगची सेमीफायनल असेल समीर स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष शिवा स्पोर्ट्स. त्यानंतर ग्रामीणची एक सेमीफायनल बाकी आहे ती होणार आहे साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष नील एंटरप्राइजेस टेंबिवली. त्यानंतर ग्रामीणची एक सेमीफायनल कालची बाकी आहे श्री गणेश भरोडी विपक्ष जीतू पॅकर्स नवघर. त्यानंतर सर्वात प्रथम न्यू 40+चा अंतिम सामना खेळवला जाईल. त्यानंतर सिटी इमर्जिंगचा फायनल खेळवला जाईल आणि शेवटला ग्रामीणचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे कालिका माता क्रीडांगण कालवारमध्ये. थँक्स मोनिश. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आहे त्या अनुषंगाने सर्व संघांना एक विशेष सूचना असून विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. मान्य करतो तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि ती मानसिकता तुमची आहे की आज जिंकायचंच आहे, पण वेळ कमी घ्या जेणेकरून या आयोजनाला गालबोट लागणार नाही. मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता के ट्रॉफी 2021 या स्पर्धेसाठी खास करून भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर सिनियर 40+ या स्पर्धेमधून एक अव्वल दर्जाची कामगिरी साधणारा क्रिकेटर आपण पाहिला. कालिका माता खारबाव या संघाचा महेंद्र पाटील 2020-21 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याचं सन्मान झाला असा खेळाडू या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो. धन्यवाद महेंद्र पाटील. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/8. विजयाचं लक्ष 37 धाबांचा प्रतिशतक आपण विचार केला तर 9.25ची सरासरी आहे आणि कुठेतरी मनीष सर आपण पाहतोय सरासरी या ठिकाणी राखण्यामध्ये थोडंसं अपयश ठरतोय कारविली या संघाला. म्हणून सर तुमचा मी शिष्य आहे, मला सर बोललं का कारण तुमच्या मुलासारखं आहे. खरंच चांगला आदर्श या ठिकाणी तुम्ही प्रस्थापित केला आहे समालोचनाच्या माध्यमातून आणि यस नक्कीच चांगला बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. 8 धावा धावल कवरात जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. बॅटल शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचेल एवढं नक्की. दुसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पाहायला सांघिक दुसरा जगदीश लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिट काढण्याचा प्रयत्न बघूया. निश्चित थोडासा आपटेकर पद्धतीचा आपण चेंडू पाहिला होता. स्विचिट रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता मात्र रिवर्स फटका मारचा असेल तर मनीष मी सांगेन का त्या फटक्याची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. नाही खूप जास्त बाहेर होता उजव्या एसटीच्या त्यामुळेच मात्र हा बॉल कनेक्ट करताना थोडासा त्रास झाला आणि मला कौतुक वाटते या क्रिकेटचं की एवढ्या वयात देखील रिव्हर्सचे आणि स्विचिटचे फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. आता मात्र निश्चित थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. स्वैर मारा आउट ऑफ ऑफस्टम्प. ऑफस्टम्पच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतात आणि मनीष मी सांगे जे अवांतर धावा ज्या असतात त्या कुठंतरी सांगायला कुठं पराभवाच्या खाईत नाही असतात. जेव्हा आपल्याकडे बॅलन्स फार कमी असतं तेव्हा आपण खर्च कुठंतरी थोडासा जपून करायचा असतो. विचार कधी पडतो जेव्हा शेवटच्या घटकेमध्ये जेव्हा क्लोज बॅटल येते तेव्हा या अवांतर धावांचा विचार पडतो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. वारंवार थोडंसं कुठेतरी चुका आपण फलंदाज पशुच्या बॅटमधून पाहतोय. स्विचिट फटका मारण्याचा मानस ज्याच्या बॅटमधून पाहतोय मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाही आहे. टायमिंग व्यवस्थित सेट करता येत नाही आहे. ही मात्र अट्टाहासच दिसतोय की मला रिव्हर्स खेळायचाच आहे हा अट्टाहास दिसतोय आणि मात्र गोलंदाज मात्र खूप चांगल्या पद्धतीची आउटसाईड द ऑफस्टिकची गोलंदाजी करतो त्यामुळेच मात्र प्रयत्नामध्ये अपयश येते फलंदाजाला आणि बॉल जाते डॉट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. बघा कारविली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे खास करून फलंदाजासाठी. महेश गुप्ता यांच्याकडं प्रत्येक हॅट्रिकसाठी मग चौकार षटकार विकेटची हॅट्रिक साधता तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्याकडनं जाहीर झाले. कारविली संघाला एक सुवर्ण संधी आहे. चौकार विकेट षटकारांची हॅट्रिक साधता तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक माननीय श्री महेश गुप्ता यांच्याकडनं ओनली कारविली संघासाठी. धन्यवाद गुप्ताजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. या ठिकाणी मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र कुठंतरी थोडंसं थांबवलं होताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षक राजा याला.
खूप थरार या ठिकाणी मैदानाच्या आत सुद्धा आम्हाला पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या बाहेर ऐकायला मिळतोय, कारण हे क्रिकेट हे प्रतिष्ठेचं क्रिकेट आहे आणि गावच्या सन्मानाचं क्रिकेट आहे. आणि या मास्टर फॉर्मॅटमध्ये पैशाला महत्त्व नाही आहे, पण मात्र प्रतिष्ठेला महत्त्व आहे. त्यामुळेच मात्र आम्हाला जिंकायचंच आहे ही मनीषा घेऊन हे सर्व संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत के ट्रॉफी 2021मध्ये. थोडंसं मिसफिल आपण निश्चित पाहिलं होतं क्षेत्ररक्षकाला ना. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. या 2 धावांची संख्या धावसंख्या आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी संघटनाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण जगदीश याची पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11. षटक क्रमांक 2. वारंवार चुका आणि चुकीला माफी नाही आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज पशु वारंवार बीट होताना आपण पाहतो. याचं शरीर जातं ते गोलंदाज जगदीश याला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11. धावसंख्या म्हणून सर धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं होतं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये कमीत कमी 20 धावा महत्त्वाच्या होत्या. कारण आपण पहिला तर चेस करताना फलंदाजांना त्रास होतो, शेवटच्या षटकांमध्ये तो प्रेशर असतो, तो दबाव असतो आणि तो दबाव बाजूला सारायचा असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं खूप गरजेचं आहे. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी खारबाव संघाची पाहायला मिळते. कारिवली संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओरचा मारा. चेंडूला उडवल्या. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी थोडासा थांबवलं तर आपण पाहतोय संदीप याला निश्चितच घेईल. क्या बात आहे. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी 40+ पाहायला मिळते. नियम आहेत, नियमांना अनुसरून खेळ होतोय. कुठल्या फलंदाजाला ठेवायचं आहे, कुठल्या फलंदाजाला बाद करायचं आहे, कुठला फलंदाज आला नाही पाहिजे, कुठला गोलंदाज यूज करायचा आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि पंचांच्या परवानगीनेच 12 मॅनने मैदानाच्या आत जायचं आहे. यस, पंचांनी परवानगी पाणी घेऊन फक्त 12 मॅन 12वा खेळाडू फक्त आपण पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही संघांनी एक विशेष सूचना केली जाते आयोजकांच्या वतीनं. आपला जो 12 मॅन असेल 12वा खेळाडू असेल त्यानेच फक्त पाणी घेऊन जायचं आहे. एक्झॅक्टली, नियम महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही यंग क्रिकेट खेळा, सिटी इमर्जिंग खेळा, सिटी क्रिकेट खेळा किंवा ग्रामीण क्रिकेट खेळा, मास्टर क्रिकेट खेळा, त्यासाठी मात्र नियम असणं गरजेचं आहे. या ठिकाणी के ट्रॉफीचे काही नियम आहेत, त्या नियमाअंतर्गत तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. कारण महत्त्वाचं आहे तो म्हणजेच 12th मॅन. 12th मॅनला फक्त नावं सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित करत नाही आहोत. तर जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता लागेल किंवा फर्स्ट एड किट लागेल तर मात्र त्यावेळेला 12th मॅननेच फक्त मैदानाच्या आत जायचं आणि आयोजकांना सहकार्य करायचं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच एकूण 24 धावांची. तर निश्चित आपण पाहिलं होतं विजयासाठी 37 धावांचं लक्ष होतं. पहिली 2 षटकं पाहिली खारबाव संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात आहे. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज आहे. म्हणजे आस्किंग रन रेट निश्चित वाढलेले आहे. येणारे चेंडू 12 असतील. विजयापासून 24 धावा दूर आहे. प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर आता मात्र 12 धावांची गरज आहे. आणि बघूया येणारे 12 चेंडू विजयासाठी 24 धावा हे लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जातं की ह्याच पद्धतीने गोलंदाजी करून या सामन्यावर विजय संपादित केला जातो. खारबाव संघ हे आपणापर्यंत पोहोचण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे. खरोखर ज्यानं या स्पर्धेमधून सुरेख सुंदर असा रंग भरला, आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेमधून चांगलं समालोचन केलं ते वसी परिसरातील एक नामांकित समालोचक O2 मनीष. धन्यवाद मोहन सर. बघा, सुरुवात चांगली करणं हे प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे आणि या ठिकाणी कुठेतरी चांगली सुरुवात नंदकिशोर खारबाव अ संघाची पाहायला मिळालेली आहे. आणि घरचा संघ कारिवली हा मात्र कुठेतरी अडखळतो धावा बनवण्यासाठी, कारण 24 धावांची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त 2 षटकामध्ये बनवलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 13 धाव्या, जवळपास 6.50च्या धावगतीने या 13 धावा तुम्ही बनवलेल्या आहेत. तर सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज थोडेसं सुमार फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळालेत, पण आता मात्र गिअर चेंज करावा लागणार आहे, अटॅक करावा लागणार आहे. गावची प्रतिष्ठा जोपासायची असेल, गावाचं नाव उंच करायचं असेल तर मात्र या 2 षटकांवर तुम्हाला
प्रतिस्पर्धी संघावर हल्ले चढवावे लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवर एक स्पिन अटॅक गोलंदाज येतोय आणि पाहूया तो स्पिन अटॅक या तिसऱ्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण ठरेल का. राजा हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तर म्हणजेच मिस्टर प्रल्हादला अजूनपर्यंत खातं खोलता आलं नाही, कारण त्याच्याकडे संधी आली नव्हती आणि संधीचं सोनं या तिसऱ्या षटकामध्ये करेल का प्रल्हाद आपल्या संघासाठी, कारिवली गावासाठी. पाहूया पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज राजा. वा 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 वा, कॅप डाऊन, चांगला बॉल या ठिकाणी. बॉलला फ्लाईट चांगली दिले, शॉर्ट ऑफ गुडलेंदा बॉल पिच झाला आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने यष्टींवर बॉल जाऊन आदळलेला आहे. कॅप पडली, माफ करा. बेल्स त्या ठिकाणी आपण रात्रीच्या वेळी खूप चांगल्या पद्धतीची लाइटिंग बेल्स या आपण यूज करत आहोत. तर कॅप डाऊन झालेली आहे आणि कॅप डाऊन आणि हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. कॅप डाऊन, खूप चांगला बॉल त्या ठिकाणी, फ्लाईट दिली होती बॉलला आणि बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस होतोय. आणि असे बॉल खेळण्यासाठी मोहन सर फलंदाजांना त्रास का होतोय, कारण त्याला अभ्यास नसतो उंचीचा, अभ्यास नसतो वेगाचा आणि थोडासा गतिपरिवर्तित बॉल होता आणि त्यामुळे या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आलं नाही आणि प्रल्हादला मात्र शून्यावर परतावं लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप जातोय. धावसंख्या थांबले ती 13 या आकड्यावर. आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये प्रिन्स मूव्हीजचे सर्व कर्मचारी खूप चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. आमचे स्कोरर यावेळेस मात्र आडव्या पडले खेळले. बॉलला मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला. एक बॉल धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही. चांगला थ्रो त्या ठिकाणी. मास्टर फॉर्मॅटमध्ये फिटनेस मेंटेन करणं खूप कठीण असतं, कारण जसं जसं वय वाढतं तसं तसा संसाराचा व्याप, कामधंद्याचा व्याप, मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, ही सर्व गोतावळा त्यांच्या मागे असतो. तरी देखील वेळात वेळ काढून हे सर्व मास्टर क्रिकेटर्स खेळ करतात आणि प्रामुख्याने सकाळच्या सत्रामध्ये ते सराव करत असतात आपल्या घरच्या मैदानावर, कारण संध्याकाळची वेळ ही तरुणांनी राखून ठेवलेली असते. तर एक चांगलं बॅलन्स क्रिकेट मास्टर क्रिकेटर्स नेहमी खेळत असतात आणि त्यातल्या त्यात आता खरबाव आणि कारिवली संघ चांगला खेळ करतात. प्रेक्षकांचं मन जिंकणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजा सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून आणि स्ट्राईकवर बॅट्समन पाहायला मिळतोय परशू. यावेळेस स्लाइस करायचं तो बॉलला फॉलो केलंय, पण स्लाइस करताना मात्र बॅटचा फेस जो आहे तो योग्य त्यावेळी ओपन करता आला नाहीये. लवकरात लवकर त्याला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडीशी घाई जाणवली हा स्ट्रोक खेळण्याची आणि त्यामुळेच मात्र गोलंदाज पुरलेलं काम पूर्ण करतोय आणि बॉल डॉट. जबरदस्त स्पिन अटॅक, मीडियम पेस अटॅक या ठिकाणी गोलंदाज राजाचे पाहायला मिळाले, कारण या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक धाव त्याने खर्च केले, एक विकेट मिळवलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचाच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन परशू. लेफ्ट आर्म ओव्हर, जागा बनवली, ऑन साईडला खेळायचं होतं पण त्यानंतर मात्र कुठेतरी मन बदललं शेवटच्या क्षणाला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता खूप जास्त बाहेर यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळायचं होतं आणि उजव्या यष्टीच्या बाहेरून 5व्या-6व्या स्टंपवरून हा बॉल ट्रॅव्हल केला गेला आहे. खरंच प्रतिभेला सलाम असेल गोलंदाज राजाच्या, कारण तो रीड करतोय फलंदाजाला. 8 बॉल 23 धावांची करत, 8 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत फक्त एक धाव दिलेली आहे. 8 बॉल्समध्ये 23 धावांची गरज. राजा लेफ्ट आर्म ओव्हर, स्टेप आउट, खूप चांगला टर्न, चांगला अँगल या ठिकाणी मेंटेन करतोय. ओव्हर द विकेटने येऊन उजव्या त्याच्या फलंदाजासाठी एक अँगल बनतोय. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता बॉलची ग्रीप किती प्रॉपर आहे. उजव्या त्याच्या फलंदाजासाठी हा ऑफ ब्रेक आपण म्हणू शकतोय. मिडियम पेस गोलंदाज आणि मिडियम पेस गोलंदाजाच्या सोबत तुम्हाला वळण देखील पाहायला मिळते. दोन्ही दिशेने बॉलला वळवण्याची क्षमता त्या ठिकाणी राजाची तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त एक धाव त्याने खर्च केला. 7 बॉल्समध्ये 23 धावांची गरज आहे. धावसंख्या 14 झाल्या, 2 गडी बाद. 14 बॉल्समध्ये 12 धावांवर खेळतोय परशू. थोडासा स्ट्रगल करतो त्या ठिकाणी. आतापर्यंत 8 बॉल्स त्यांनी डॉट खेळलेले आहेत. संदीप 1 धाव करून नॉन स्ट्राईकला. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल होता, प्रॉपर स्टेप आउट होता आला नाही आणि अशा पद्धतीने यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 14 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 6 बॉल्समध्ये 23 धावांची. 6 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. एकच धाव त्याने खर्च केले. राजासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण दर्जेदार गोलंदाजी आणि खरंच मास्टर क्रिकेटर्सची प्रतिभा काय आहे
आणि आपल्या गावचं क्रिकेट कसं आहे ते या ठिकाणी राजाने दाखवलेलं आहे. कारण संदेशने पहिलं षटक हाताळलं, त्याने एक गडी बाद करत 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर जगदीश आला, जगदीशने देखील इकॉनॉमिकल षटक हाताळलं, विकेट मिळालं नाही आहे पण 5 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर राजा आला, त्याने मात्र अक्षरशः कंबरडं मोडलंय जय बजरंग कारेवली संघाचं, कारण 1 विकेट मिळवलाय, 1 धाव खर्च केले आणि बॅक टू बॅक 4 डॉट्स बॉल तुम्हाला पाहायला मिळालेत. आता इक्वेशन असं आहे की 6 बॉल्समध्ये 23 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि कंपल्सरी चेस हा या के ट्रॉफी 2021चा नियम आहे. आणि मोहन सर, असा रेकॉर्ड कुठला आहे का 40+ क्रिकेटर्सचा की 6 बॉल्समध्ये जास्तीत जास्त धावा चेस केल्या कुठल्या संघाने? अजूनपर्यंत नाही आहे. म्हणजे हा रेकॉर्ड या के ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल जर तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असेल तर. या 23 धावा देखील या के ट्रॉफीच्या माध्यमातून जय बजरंग कारेवली संघ, मास्टर संघ पूर्ण करू शकेल. नवीन गोलंदाज 6 बॉल 23 धावांची गरज आहे. 6 बॉल 23. कुमार नवीन गोलंदाजी मार्कवर येतो, स्ट्राईकवर. संदीप पाटील तुम्हाला आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. खूप जास्त बाहेर यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय, पण त्या ठिकाणी थर्डमॅन रिजनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 1 धाव तर मिळणार आहेच पंचांकडून. 2 धावा वाईडच्या या मिळाल्या जातात. धावसंख्या झाले ते म्हणजे 16 धावा, 16 रन्स. आता इक्वेशन असं झालेलं आहे की 6 बॉल्समध्ये 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. चांगली या ठिकाणी फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं का, तर पाहूया. या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. धावा मिळवणं देखील गरजेचं आहे. योगेश वसंत पाटील या सन्माननीय पाहुण्यांचा हा संघ आहे. तो नंदकिशोर खरबाव हा योगेश वसंत पाटील यांचा पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि चांगला खेळ आतापर्यंत खरबाव संघाने केलेला आहे. जय बजरंग कारेवली हा घरचा संघ आहे, आयोजकांच्या घरचा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र अजूनपर्यंत अशी अतुलनीय कामगिरी झाली नाही आहे. 6 बॉल 21ची गरज. लाईन चेक करावी लागणार आहे. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत. शकील कोटी सर आणि वाईड बॉलची खूण करतायत. एका धावेची वाढ. पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट येईल का, कारण कुठेतरी स्वैर चेंडूच्या हाताळणी वारंवार गोलंदाज अमर कुमार करतोय. 6 बॉल 20 धावांची गरज. 6 बॉल 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी खूप चांगलं क्रिस्टल क्लिअर नेटवर्क. प्रिन्स मूवीचं फटका चांगला आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली जाते. संदीप नाईक आणि संदीप पाटील हे 2 फलंदाज तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळतात खेळपट्टीवर. आता स्ट्राईकवर संदीप पाटील असेल. धावसंख्या 3 गडी बाद. 18 धावा जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 19 धावांची. बॉल शिल्लक असतील 5 बॉल 19 धावा. कॅन बी ऑर कॅन नॉट बी इफ यू विश. पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. कुमार यावेळेस बॉलला पुल केला, उडवलंय मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी खूप सुंदर झेल पूर्ण केला जातोय आणि एक हादरा ज्या विकेटचं महत्त्व होतं कारेवली संघासाठी त्या फलंदाजाला मात्र परतावं लागते. संदीप पाटील बॅक टू टक आउट. बघा खूप चांगली पोझिशन घेतली होती, शफल झालं ते आतमध्ये येऊन बॉलला पुल केलंय, पण त्या ठिकाणी चांगल्या प्रॉपर पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. सहज सोपा झेल कंप्लीट आणि विकेट डाऊन होतोय जय बजरंग कारेवली संघाचा. आता मात्र कंबरटं मोडलं असं म्हणू शकतो. मेन बॅट्समन ज्यावर सर्वात जास्त महत्त्वाचं कामगिरी होती, त्याचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलंय कित्येक वर्षांपासून, तो आता बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, प्रदीप जातोय. 4 गडी बाद झालेले आहेत आणि आता 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदीप नाईक 1 धावांवर खेळतोय. प्रदीप आता फ्रेश बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. वेलकम. संजय पाटील भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सन्माननीय सदस्य आहेत आणि त्याचबरोबर सुरी संघाचे संघटक आहेत. प्लीज आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानाचं आहे. संजयजी पाटील या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. यावेळेस बॉल हवेत आहे, मिस टाईम आहे. शॉर्ट लेगला यष्टीरक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल लँड होतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 3 बॉल्स फेकून झालेत आणि 3 बॉल्समध्ये आता 18 धावांची गरज. षटकारांची तिकडी खेचावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. स्ट्राईकवर प्रदीप आहे. ॲटिट्यूड चांगला आहे, अप्रोच पॉझिटिव्ह आहे आणि त्याच पॉझिटिव्ह अप्रोचने तशी फलंदाजी होईल का प्रदीपची. ऑन साईडला मारायचा होता, ऑफ साईडच्या बाहेरचा बॉल. नियंत्रण रेषा ओलांडतोय. वाईड बॉलची खूण वारंवार आउटसाईड दी ऑफ स्टंप
असा अटॅक गोलंदाजांकडून केला जातोय आणि कधी कधी लाईन मिस करतायत आणि त्यामुळे पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत केली जाते. एका धावेची वाढ, धावसंख्या 20 झाले. 3 बॉल्स 17 धावांची गरज. 3 balls 70 runs required to win. यावेळेस स्कॉट बियॉन्ड, एज अँड टेकन, फलंदाज बाद. टॉपेज घेतली होती आणि टॉपेज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला होता आणि आता जे आव्हान आहे ते अशक्य होऊन बसले जय बजरंग कारिवली 40+ संघासाठी, कारण 2 बॉल्समध्ये आता गरज आहे 17 धावांची. जवळपास अशक्य असं आव्हान, पण क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे आणि तुमच्याकडे जर जबरदस्त इच्छाशक्ती असेल आणि हलकीशी जर नशिबाची साथ मिळाली तर या कठीण परिस्थितीमधून सुद्धा जय बजरंग कारिवली 40+ संघ बाहेर येऊ शकतो. वी होप फॉर द बेस्ट. सिच्युएशन तर आता अंडर कंट्रोल आहे आणि खारबाव संघाच्या, नंदकिशोर खारबाव संघाच्या. मोठा फटका आहे, लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. जेल हातातून निसटतोय पण 1 धाव पूर्ण करता आलेली आहे. जास्त काय नुकसान होणार नाही आहे नंदकिशोर खारबाव अ संघाला. धावसंख्या 21 झाले. जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एका बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. जवळपास विजयाला गवसणी घातलेली आहे नंदकिशोर खारबाव ए ह्या संघाने. आनंदाचं वातावरण असेल खारबाव समर्थकांमध्ये. पुढचा बॉल यावेळेस अशा पद्धतीने नंदकिशोर खारबाव अ संघ विजयी झालेला आहे. टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेल्या विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक जय बजरंग कारिवली 40+ टीम. मॅन ऑफ द मॅचची या ठिकाणी आम्ही घोषणा करतोय. राजाला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने फक्त एका धावेचं आणि एका विकेटचं खूप महत्त्वपूर्ण जो फलंदाज होता त्या फलंदाजाला बाद करण्यासाठी राजाने जबरदस्त कामगिरी केली आणि पुढचे 4 बॉल डॉट्स, 1च धाव त्याने खर्च केले, 1 विकेट मिळवलेला आहे आणि त्याच इकॉनॉमिकल षटकाच्या जोरावर कुठेतरी सामन्यामध्ये आलेला आहे तो म्हणजेच नंदकिशोर खारबाव संघ. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचंय राजाने आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. विजयाचा शिल्पकार का लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली होती 3ऱ्या षटकामध्ये राजाची. मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता या स्पर्धेसाठी के ट्रॉफी 2021साठी भिवंडीतील नामांकित पंच आहेत, बीसे पंच आहेत आणि खास करून सिनियर 40+ या स्पर्धेशी या संघटनेशी जॉईंट असलेले पंच सुनीलजी म्हात्रे असतील, भाऊ पाटील असतील, या पंचांच्या वतीने या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. थँक्यू. तर खारबाव संघाने कुठेच जायचं नाही आहे, कारण नंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाणार आहे. नंदेशकर खारबाव अ संघाने मैदानावर थांबून राहायचं आहे. खूप सारे प्रेक्षक स्टँड या ठिकाणी आहेत आणि या प्रेक्षक स्टँडमध्ये बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. चला, यायचे राजा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आपण पाहू शकता स्वर्गीय बजरंग नाईक व स्वर्गीय युवराज नाईक स्टँड आहे, त्यानंतर के ट्रॉफी स्टँड, त्यानंतर स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील स्टँड, त्यानंतर आपण सन्माननीय महेश चौगले आमदार साहेब यांचा खेळाडू कक्ष पाहू शकतो. आमचा समालोचक कक्ष देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे मिस्टर भरत देवळीकर साहेबांनी. तर सर्व आमच्या प्रेमळ पाहुण्यांमुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेली आहे आणि यूट्यूबवर ट्रेंड होते के ट्रॉफी 2021 सकाळपासून रात्रीपर्यंत. चला, यायचे राजा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी नीलम नाईक सर आहेत. त्याच्या समवेत मिस्टर किशोरजी नाईक सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची सुपुत्री आस्था. क्या बात आहे. आज मुलींचं या ठिकाणी वारंवार पदार्पण होते आणि निधी मात्र फ्युचर स्टार आहे. निकी, हे लक्षात ठेवा, माझा शब्द असेल. निकी जी फ्युचरमध्ये तुम्हाला टेलिव्हिजन सेटवर किंवा मोठ्या पडद्यावर नक्कीच पाहायला मिळेल. नीलम नाईक यांची सुपुत्री. चला, यायचं आहे राजा यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय नीलमजी नाईक आणि आस्था हिला विनंती करते. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे पूर्ण संघाने आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टेमगर तेच ओमकार शेट्टी यांचं देखील आगमन होते. चॉकलेट बॉय वाखळांचा
अनुभवी आवाज, वय कमी आहे पण मात्र समालोचनाचा अनुभव खूप जास्त आहे. चला खारबाव संघाने जायचं नाहीये कारण